सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणी वा घर केले काय करू सये सावळे गोवित आपे आपलपत मन तेथे बापर खुमा देवी वरु सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोवित आपे आपलपत मन तेथे विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगन निहित पाणी मंडना मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे विमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिशन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाची सद्गुरुदास तुका सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। बोले उमापति महादेव की, पवनसुत हनुमान की, रामचंद्र भगवान की, नमः पार्वती पदे हर हर महादेव। सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणी वा घर केले काय करू से सावळे गोवित आपे आपलपत मन तेथे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदी शक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोतो सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य सम्राट अलंकापूर निवासी आणि वारकरी संप्रदायातलं अध्वर्यू म्हणजे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर स्वतःला आलेली अनुभूती व्यक्त करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल अभंग 3 चरणाचा आहे, पण 3 चरणाचा अभंग हा 4 चरणाच्या नाही 2 चरणाच्या माणसाकरता घेतलेला आहे। गोड चिंतन अभंग या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो असा, कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं। हे भाऊ दे रे मला थोडी, दे ना थोडी, दे ना। ऐका चांगलं चांगलं लहानपण देगा देवा। ऐका कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता काय लागतंय, बोलत चला कारण लागतंय। काय लागतंय? सर्वात पहिली माझी सर्वांना विनंती आहे,
तुमच्या भागात मी नवीन आहे, तुमचा आणि माझा परिचय आणि परिचय करून घ्यायचा सुद्धा, अजिबात त्या तालात पडायचंच नाही. पण जरी नसला तर भगवान परमात्म्याशी आपला सर्वांचाच परिचय नाही का. ऐका, मी नेहमी कीर्तनातून एक वाक्य युवराज दादा नेहमी सांगतो, माणसानं एअरटेल, आयडिया, वोडाफोन, BSNL, जिओ याच्या रेंजमध्ये जाण्यापेक्षा माणसानं देवाच्या रेंजमध्ये आलं पाहिजे. आता देवाच्या रेंजमध्ये आलं पाहिजे हे तुम्हाला मान्य झालं म्हणून तुम्ही टाळी वाजवली, पण तुम्ही अजूनही बरीच लोक देवाच्या रेंजमध्ये नाही, म्हणून मध्ये आमचे असे खड्डे पडलेले आहेत बघा. हे माझी विनंती तुम्हाला सर्व पुरुषांना, पुढं सरकून बसा, या पुढं. देवाच्या रेंजमध्ये येण्याचे फायदे तुम्हाला सांगतो, पटकन पुढे या. जो येणार नाही त्याला माझी शपथ आहे, आणि अजून एक तास सेवा मला करायची. या या पटकन या, पटकन या. विठ्ठल जी वयस्कर मंडळी असेल ती बसा तिथे, पण बाकीची पुढे या. ऐका, याच्या त्याच्या रेंजमध्ये जाण्यापेक्षा माणसानं देवाच्या रेंजमध्ये आलं पाहिजे. जिथं काल्याचं कीर्तन संपलं पाहिजे तिथे आपल्या कीर्तनाला सुरुवात आहे, म्हणून जास्त वेळ न घेता थोडा वेळ कीर्तन करूयात. पण या थोड्या वेळामध्ये तुम्हाला आवडेल असं मी अजिबात बोलणार नाही, तुम्हाला पटेल असं मी अजिबात बोलणार नाही, पण या थोड्या वेळामध्ये तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा प्रयत्न करेल. फक्त अट मात्र एक आहे, जेव्हा जेव्हा काही विचारेल त्या त्यावेळेस रिस्पॉन्स देत चला. ऐका, याच्या त्याच्या रेंजमध्ये येण्यापेक्षा मला असं वाटतं देवाच्या रेंजमध्ये येणं गरजेचं आहे. करण महाराज तुमचं नाव? करण महाराज. एकदा काय झालं, आता भगवंताचं काल्याचंच कीर्तन आहे, सांगतो देवाच्या रेंजमध्ये येणं का गरजेचं. भगवानपर्यंत खोड्या करायला लागल्या, एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या की त्या गोकुळातल्या सर्व गोपिका वैतागल्यात, यशोदामाईकडे गेल्यात आणि आईला म्हणू लागल्यात, आई तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. आईला पहिले पटलंच नाही, पण कधीतरी पुन्हा 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 येऊन सांगू लागल्यात, म्हणून आईला शाश्वती आली. आणि आईला शाश्वती आल्यामुळे आईनं पटकन ठरवलं, यमुना माईच्या पात्राजवळ, आपला हा दोन नद्यांचा संगम, बोलू नका बोलू नका, इकडे लक्ष द्या. दोन नद्यांचा जसा संगम आहे तसं त्या गोकुळामध्ये यमुना माई वाहते. यमुना माईच्या पात्राजवळ यशोदामाई कृष्णाला घेऊन गेली आणि यमुना माईला सांगितलं, माई जर माझ्या कृष्णानं खोड्या करणं थांबवल्यात तर मी तुला 1000 दिवे लावून अर्पण कर. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने विचार केला, आता जर आपण खोड्या थांबवल्या नाहीत तर यमुना माईचं अस्तित्व नाहीचं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याने महिने 2 महिने खोड्याच केल्या नाही. आईला शाश्वती आलं, आपला कान्हा, आपला लाला, आपला कृष्ण आता खोड्या करत नाही. आईनं पटकन 1000 दिवे बनवलेत. एका हातात त्या ठिकाणी दिव्यांचा ताट घेतला, दुसऱ्या हातात कृष्णाला घेतलं. यमुना माई नदीजवळ आली आणि त्या नदीच्या पात्राजवळ आल्यानंतर खाली बसली. आईनं एक एक दिवा लावावून पाण्यात सोडावा. माझा कृष्ण परमात्मा थोडा लांब बसला. आईनं एक एक दिवा लावावा, पाण्यात सोडावा. कृष्ण परमात्म्यानं एक एक दिवा घ्यावून किनाऱ्यावर आणावा. आईनं सहज लालाला विचारलं, लाला अरे करतो तरी काय? म्हणले, आई तू जे दिवे पाण्यात सोडते ना त्यांना किनाऱ्यावर आणण्याचं काम करतो. आईनं स्मित हास्य करतो विचारलं, कृष्णा, कान्हा, लाला, अरे 1 किंवा 2 दिवे नाहीत राजा, 1000 दिवे. तू काय 1000 दिव्यांना किनाऱ्यावर आणणार आहे का? माझ्या कृष्ण परमात्म्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. माझा कृष्ण परमात्मा म्हणतो, आई मी 1000 दिव्याचा ठेका घेतला नाही आई, मग जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल नाही त्याला मी किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणून याच्या त्याच्या रेंज मध्ये येण्यापेक्षा देवाच्या रेंज मध्ये या. विठ्ठल कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं. कोणी म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे? म्हणे विनाकारण आहे. म्हणता येईल का? बोला ना, विनाकारण कीर्तन होत? तुम्ही बोलता का जाऊ मी? विनाकारण कीर्तन होत, विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू माईबाप, विनाकारणच कीर्तन होतोय. फक्त हा विना वेगळा, तो विना वेगळा. तर किम निमित्तानं पण एकत्र आलो सर्वज्ञ ते सर्वांना कल्पना आहे. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, प्रेमी मंडळी, ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ या सर्वांच्या अथक परिश्रमानं चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण व त्रिवेणी संगम साधून संगीतमय श्री शिव महापुराण ज्ञान यज्ञ कथा सोहळा बोलता बोलता 30 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण झालीत. आणि या 30व्या वर्षातील सांगतेची सेवा म्हणजे काल्याची सेवा ही माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली. विठ्ठल गिरजामाई आणि पूर्णामाईच्या संगमावर असणारं हे आपलं सुंदर असं क्षेत्र वालसा खालसा गाव
आणि या गावामध्ये चालू असणारा हा भव्य दिव्य भगवान भोलेनाथाच्या महापर्वणीवर शिवरात्रीच्या उत्सवावर चालू असलेला आपला हा सप्ताह बोलता बोलता 7 दिवस देवाची सेवा करता करता कुठं निघून गेले कळालं नाही. आणि आज मात्र आम्ही सांगतेला येऊन त्या ठिकाणी थांबलेलो आहोत. सुंदर अशी व्यवस्था, मंडपाची सिस्टीमची व्यवस्था मंदिराच्या या प्रांगणामध्ये आपण केलेली आहे. या सप्ताहामध्ये ज्यांचं महत्वाचं सहकार्य, अथक परिश्रम ज्यांचे आहेत, आमची समस्त तरुण मित्र मंडळ. एक तर यांच्या करता जोरदार टाळ्या वाजवा बरं. एक तर सध्या तरुण इकडे येत नाही, तरुण येतो फिरून पण इकडे येत नाही. आणि काही काही तरुण एवढे फिरून येतात की ते इकडे फिरत नाही. पण तरीही आमच्या अक्षयदादांनी, आमच्या दादांनी सांगितलं, म्हणजे महाराज 100-150 मुलं आहेत आमची तरुण मित्र मंडळ, जे सर्व मिळून हा सप्त करतात. आणि ज्येष्ठ साधक जेवढी उपासक मंडळी आहेत ही कुशल मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला देतात. आणि त्या सुयोगानं, त्या संगमानं, या संगमावर चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवातील ही काल्याची सेवा ज्यांच्या संपर्कातून मला प्राप्त झाली, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक वैभवशाली जीवन. आणि महाराष्ट्रात अनेक गायक आहेत जे उंच गातात, पण उंच गायल्यानंतर गायन असं असावं की ते गायन धावणारं नसावं, गायन मनाला भावणारं असावं. आणि म्हणून प्रत्येक ज्याला संगीत आवडतं आणि ज्याला नाही आवडत, पण अशा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये घर करून राहिलेली एक व्यक्तिमत्व म्हणजे परमश्रद्धेय परम आदरणीय भजन सम्राट संगीत विशारद महाराष्ट्रातली एक गान कोकिळा संजय महाराज हजारे दादांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली. आणि भोकरदन तालुक्यामध्ये, बरोबर ना, भोकरदन तालुक्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये खालसा वालसा नावाचं गाव आहे. आणि त्या गावात एवढी सुंदर मंडळी राहतात याची शाश्वती आज इथं उभं राहून आली. विठ्ठल विठ्ठल दादांनी बऱ्याच दिवस आधी ही सेवा माझ्याकडे सोपवली. तसं तुमचं गाव एवढं भाग्यवान आहे, तुमचं गाव मॅपवर सापडतच नाही. काय काय रात्री 1.5 तास फिरत होतो युवराज दादा, आम्ही कृष्ण बाबा, आम्ही 1.5 तास फिरत होतो. गावात पोहोचलो तरी ती गुगल मावशी म्हणत होती अजून 16 किलोमीटर बाकी आहे. एवढं खतरनाक आहे. माझ्यासोबत असणारे आमचे परम मित्र, वारकरी संप्रदायातलं एक उत्तुंग भरारी गाठलेलं यूट्यूब चॅनल राघव यूट्यूब चॅनलचे आमचे सर्व जनक दादा माझ्यासोबत होते. ते दादा मला म्हणले बाबा या गावाचं नाव मॅपवर काय येत नाही. मग मॅपवर काय येत नाही, मला इथे येऊन काढालं. हे गाव भगवंताची भक्ती माऊली ज्ञानोबरायांची, जगद्गुरु तुकोबरायांची सेवा करता करता एवढं मग्न झालं की गुगल मॅपवर न येता वारकरी संप्रदायाच्या मॅपवर मात्र नक्की आलं. असं सुंदर असतं गाव. आणि अशा या गावामध्ये चालू असलेला, संपन्न होत असलेला हा दिव्य भव्य अखंड हरिनाम नाम यज्ञ कथा तत् ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. आज या कीर्तना करता ज्यांची अत्यंत प्रार्थनीय महत्वाची उपस्थिती. माझा आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय का? थोडंसं शॉर्ट सर्किट झालाय, पण तुम्ही गोड करून घेणार, त्याबद्दल वाद नाही. तर अत्यंत प्रार्थनीय महत्वाची उपस्थिती ज्यांची आहे. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, माझी माता माऊली किती नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपडाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे नाही? तसंच आहे. सप्ताह कीर्तन उत्सव किती मोठे असले, जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा नाही. म्हणून आपल्या वैष्णव गुणीजनाकरता एकदम भरदार टाळी वाजवली पाहिजे, जोरदार आणि भरदार. हो. आणि या कीर्तनाकरता ज्यांची अत्यंत प्रार्थनीय महत्वाची उपस्थिती 8 दिवसापर्यंत जे आपल्याला लाभलेत, भगवान भोलेनाथांनी जसं तांडव नृत्य करावं आणि आपल्या प्रत्येकाच्या मनाला भावं, तसं मृदंग क्षेत्रातले एक वैभवी जीवन, मृदंग क्षेत्रामध्ये राज करणारे आमचे परमश्रद्धेय परम आदरणीय आमचे प्राणकंठस्थ जिवलग मित्र, महाराष्ट्रातील मृदंग अलंकारी, महाराष्ट्रातील एक नामवंत पखवाज वादक युवराज महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी वंदन. त्याच पद्धतीनं उजव्या बाजूला जे 7 आहेत परमश्रद्धेय परम आदरणीय आमचे परममित्र जिवलग करण महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी वंदन. ज्यांची सुंदर अशी सेवा आपल्याला गायनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाली. महाराजांनी ज्यावेळेस पहिला स्वर, म्हणजे काय म्हणतात त्याला, मला एवढं करत नाही, पहिला आलाप नाही का, पहिला आलाप ज्यावेळेस गायलात, ते शीतावरनं भाताची परीक्षा होत असते दादा, पण तो बनवणारा तो आचार्याला कळायला पाहिजे फक्त तेवढं, ऐका. आणि म्हणून सुंदर असं ज्यांचं गायन आहे आणि साक्षात सरस्वती माता ज्यांच्या कंठात येऊन विराजमान आहे. मूर्ती लहान आहे
पण कीर्ती महान आहे. आज भगवान कृष्णाच्या सेवेकरता दुसऱ्या कृष्ण महाराजांना येऊन गायन करावं याच्यापेक्षा मोठा योग कुठला असेल. म्हणून परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे जिवलग कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना ताकदीची साथ ज्यांची आहे, जे आज स्पेशल गायक आपल्याकरता या ठिकाणी आलेले आहेत, परम श्रद्धेय परम आदरणीय आमचे सिल्लोड तालुक्याचं वैभव महाराजांचं नाव अमोल महाराज बिडगे मिरगे. ते काय होतं मी नेमकं नाव विसरतो, फक्त पाकिट विसरत नाही. अमोल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं तिसऱ्या माईकवर परमश्रद्धेय आदरणीय शंकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचे अच्छा बाबांचे वारकरी संस्थातली मुलं आहेत. म्हणजे यांचा संसार काही छोटा नाही. आमचा संसार एकीचा आहे, पण यांचा संसार दुखीचा आहे, नाही का. परमश्रद्धेय परम आदरणीय वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, चोपदार महाराज, आता बाकी सर्वांचे नाव मला माहिती नाही, पण तुम्ही मला लिहून द्या, पुढच्या वर्षी पाठ करून येतो. अशी सुंदर असणारी वैष्णव गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत गोड अशी सुंदर साऊंड सिस्टीम आमच्या दादांची आहे. आणि समोर चित्रीकरणाकरता आमचा परम मित्र, जिवलग मित्र आणि सर्वांच्या हृदयामध्ये स्थान करून राहणारे महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनल माझा कीर्तनकार, प्रत्येकाला हवासा वाटणारा माझा कीर्तनकार आणि माझ्या कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे उमेश दादा माझा आणि आमचे सिद्धू दादा माझा, तो माझा नाही बरं, हा माझा. आणि अशी असणारी माझा कीर्तनकाराचे सर्व त्यांचं चित्रीकरण या ठिकाणी चालू आहे. सर्वांच्या पायावर पुन्हा एकदा त्रिवार दंडवत करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सावडे परब्रह्म आवडे या जीवामनी मनरा निवा घर केली. काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत म्हणते ते. भगवान श्री माऊली ज्ञानोबर आहे. भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर जी अनुभूती आली ती अनुभूती आजच्या कीर्तनातून व्यक्त करतात. ऐका, आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे, आजचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन आहे, आजचं कीर्तन म्हणजे समाप्तीचं कीर्तन आहे. बरीच लोक समाप्ती म्हणत नाही, पण मी या ठिकाणी खंडन करतो. समाप्ती म्हणजे काय? सम्य अधिक आप्ती बरोबर समाप्ती. सम्यक म्हणजे ज्ञान आणि आप्ती म्हणजे आपणोती. साधकाला साधनाच्या माध्यमातून सिद्धात्मक ज्ञान ज्या दिवशी प्राप्त होतं त्याला समाप्ती असं म्हणतात. म्हणून आज हे समाप्तीचं कीर्तन आहे, हे सांगतेचं कीर्तन आहे आणि अजून हे काल्याचं कीर्तन आहे. मायका, काल्याचं कीर्तन म्हटलं सप्ताह 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, उत्सव 7 दिवसाचा असो की 1 महिन्याचा असो, पण त्या सप्ताहाची, त्या उत्सवाची पूर्णावती जर कशाने होत असेल तर ती काल्याच्या कीर्तनाने होत असते. जसं मंदिराचं काम पूर्ण झालं हे कधी कळतंय? कड स्थापित झाला की. तसं सप्ताह पूर्ण झाला हे कधी समजतंय? काल्याच्या कीर्तनाने. म्हणून काल्याचं कीर्तन हे पूर्णावतीचं कीर्तन म्हणतात. दुसरं काल्याचं कीर्तन हे सांगतेचं कीर्तन म्हणतात. आणि तिसरं काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन म्हणतात. हा काला हा सर्व ठिकाणी नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही, बोला कवळ काही दुर्लभ असणारा काला जो देवांना दुर्लभ आहे तो काला मात्र आज आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतोय. हो, देवांना दुर्लभ आहे. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आणि असा असणारा काला जो दुर्लभ आहे तो आम्हाला प्राप्त झाला. कारण काय? कारण एकच सांगतो, ऐका. काही गोष्टी या प्रयत्न साध्य आहेत, काही गोष्टी या प्रारब्ध साध्य आहेत, काही गोष्टी अधिकार साध्य आहेत आणि काही गोष्टी मात्र कृपा साध्य आहेत. काही गोष्टींकरता प्रयत्न करायला लागतात. आता ही गोड पखवाज होतात, इकडे बघा माझ्याकडे, इकडे ही मंडळी गोड पखवाज होतात. आता मला सांगा, यांनी जर प्रयत्न केले नसते आणि वाजवलं असतं तर शक्य झालं असतं का? प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. माई इंद्रायणीच्या काठावर जाऊन रात्र प्रॅक्टिस करावी लागते. दिवा लावून, काय लावून? ज्यावेळेस दिवा लावून एखाद विद्यार्थी प्रॅक्टिस करतो तेव्हा महाराष्ट्रभर त्याचा दिवा लागतो. बघा, तुम्हाला माझं बोलणं लक्षात येतं, तुम्ही रेस देऊन ऐका फक्त. आणि म्हणून याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. काही गोष्टी प्रयत्नानं प्राप्त होतात. चला, काही गोष्टी प्रारब्धानं प्राप्त होतात. आम्हाला मिळालेला मनुष्य जन्म हा प्रारब्धानं मिळालेला आहे. चला पुढे. काही गोष्टी अधिकारानं प्राप्त होतात. ज्ञान पाहिजे तर अधिकार पाहिजे. पण एखाद व्यक्तीवर जर देवाची कृपा झाली तर प्रयत्न केले नाहीत, प्रारब्धात नसलं, अधिकार नसला तरी ती गोष्ट प्राप्त होते जर देवाची कृपा झाली तर. आज ऐका, या गावामध्ये या संगमावर आलेले जेवढेही वैष्णव श्रोतृवर्ग आज कीर्तना करता आलेले आहेत, आमचे प्रयत्न नाहीत, आमचं प्रारब्ध नाही, आमचा अधिकार नाही, तरी काला आम्हाला प्राप्त होतो. कारण ही भगवंताची आमच्यावर झालेली कृपा. विठ्ठल.
भोले बाबाची आहे. कोणाची आहे बोला पटकन, कोणाची आहे? देवो के देव महादेव. एकाने मला विचारलं बाबा महादेव म्हणजे कोण हो? म्हटलं ऐका, जो अमृत पीते है वो देव होते हैं, जो विष पीते हैं वो महादेव होते, और जो रोज थोड़ी थोड़ी पीते हैं वो पति देव होते. लक्ष द्या, देवो के देव महादेव. आणि महादेवासारखा देव या जगामध्ये शोधून सापडणार आहे. देवासारखा भोळा देव नाही. जो चोरी करायला येतो त्याला सुद्धा भगवान परमात्मा कैलासात नेतो. माझा भगवान परमात्मा सर्वात भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आणि या भगवंताच्या महापर्वणीवर चालू असणारा आपला हा सप्ताह आहे. शिवरात्र म्हटली म्हणजे 3 रात्र महत्वाचे आहेत पवित्र सनातन धर्म संस्कृतीमध्ये. एक नवरात्र, दुसरी शिवरात्र आणि तिसरी लवरात्र. नाही लवरात्र नाही, नवरात्र, शिवरात्र आणि कालरात्र या 3 रात्र महत्वाच्या आहेत. त्याच्यातली महत्वाची ती म्हणजे शिवरात्र. मग का हो, हा शिवरात्रीचा आम्ही उत्सव करतो. पण शिवरात्र का करायची, कशा करता करायची? तर आपण नेहमी ऐकतो, नेहमी कीर्तनातून कथेतून ऐकतो, एक पारधी होता, एक भिल्ल समाजाचा व्यक्ती होता, त्याचा परिवार होता. त्याच्या परिवाराला मात्र त्या ठिकाणी भूक लागत होती, तहान लागत होती. परिवाराचं भागावं याच्याकरता तो शिकारीचं काम करत होता. त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी जंगलात जा, शिकार करून आणा. त्याच्यासोबत डबा बांधून दिला, समोर पाणी भरून दिलं. तो त्या ठिकाणी शिकारी करता गेला. एका झाडावर जाऊन बसला. ते झाड बेलाचं होतं. त्या बेलाच्या झाडावर जाऊन बसल्यानंतर पहिला प्रहर गेला, पण कोणी आलं नाही. पहिल्या प्रहराच्या शेवटी एक हरिण आलं, ज्याच्या पोटात गर्भ होता. ते हरण पाणी प्यायला लागलं. यानं धनुष्य काढला, बाण काढला, मारायला लागला. हरिण म्हणू लागलं बाबा माझ्या पोटात त्या ठिकाणी गर्भ आहे, बाळ आहे, मला मारू नको, तुला पाप लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी वचन देते, मी घरी जाते आणि घरी जाऊन बाळा जन्म देऊ लाग की मी मात्र या ठिकाणी परत येते. ही कथा आपण सर्वांनी ऐकली की नाही? बोला ना पटकन, ऐकली की नाही? पण ऐका, खरी शिवरात्र कुठली? एकदा काय झालं, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवामध्ये दोघांमध्ये वाद निर्माण झाला. भगवान विष्णू म्हणे मी मोठा आणि भगवान ब्रह्मदेव म्हणे मी मोठा. आणि सध्या वाद याच्यावरनच आहे. कशावरनं? बरेच विष्णू बरेच ब्रह्म अजूनही तोच विचार करतात, मी मोठा. आणि खरं सांगू का कृष्ण बाबा, मला असं वाटतं मोठा तो नाही जो स्वतःच्या मुखाने स्वतःला मोठा म्हणतो, तो सर्वात मोठा खोटा. ऐकता, जो स्वतःच्या मुखाने स्वतःला मोठा म्हणतो तो सर्वात मोठा खोटा. मोठा कोण? ज्याला जग मोठं म्हणतो तो मोठा. आणि जगाने मोठं म्हणावं यात विशेष नाही. ऐका, जग कधी बदलल याचा भरोसा. जग वेळोवेळी आपली मनस्थिती आणि आपली बुद्धी, आपल्या बुद्धीची स्थिरता, हे जग मिनिटावर बदलत असतं. एकदम सोपं सांगतो तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. इकडे 1 कप चहा आहे. चहा तुम्ही अमृततुल्ल्यावर गेलेत, 1 कप चहा घेतला, चहा प्यायला लागले, 2 घोट घेतलेत ना, आणि 2 घोट चहा घेतल्यानंतर त्या चहामध्ये माशी पडली, तुम्ही काय करणार? पटकन बोला, काय करणार? अहो चहामध्ये माशी पडली, तुम्ही काय करणार? बोला ना पटकन, काय करणार? काय टाकून देणार? चहा फेकून देणार आहे ना? का बरं? कारण त्याच्यात माशी पडली, ती चहा खराब झाली. म्हणून आपण चहा टाकून देतो. का बरं? माशी चांगली नाही, कुठं बसते. अशा बऱ्याच माशी आहेत, त्यांना अजूनही कळत नाही. ऐका, म्हणून चहा आपण टाकून देतो. का बरं? त्या चहात माशी पडली म्हणून. पण 30 माशी जर 1 किलो गावरान तुपात पडली तर टकमक बघतोय चांगला, आणि माया पप्पानी गणपती आणला. बोला ना. जर गावरान तुपात पडली तर आता माशी फेकणार की गावरान तूप फेकणार? हा चोपदार महाराज, काही लोक एवढे अवघड आहे, फक्त माशी फेकत नाही, तिला चोखून मग फेकतात. विठ्ठल परिस्थितीनुसार बदलत असतात. आम्हाला समाजानं मोठं म्हणू नये. ऐका, आम्हाला मोठं कोणी म्हणावं आणि कोणी आम्हाला चांगलं म्हणावं. 3 लोकांनी आम्हाला मोठं आणि चांगलं म्हटलं पाहिजे. 1 देवानं आम्हाला चांगलं म्हणावं, 2 संतांनी आम्हाला चांगलं म्हणावं, आणि 3 शास्त्रानं आम्हाला चांगलं म्हणावं. आणि या 3 लोक ज्याला चांगलं मत असेल तो या जगातला मोठा. पण ब्रह्मा आणि विष्णू मध्ये वाद, मी मोठा. एवढा वाद वाढला की वाद विकोपात केला. भयंकर असं युद्ध चालू झालं दोघांमध्ये. कोणामध्ये? ब्रह्मदेव आणि विष्णुदेवामध्ये. सर्व देवता मिळून 33 कोटी देवता, इंद्र, चंद्र, महेंद्र, युजेंद्र, राजेंद्र, धर्मेंद्र सर्व वरती होते. फक्त नरेंद्र देवेंद्र खाली होते, बाकी सर्व देव वरती. आणि सर्व देवता मिळून त्या ठिकाणी भगवान भोले बाबा काढील. बाबा अहो कुलाल हाडाचा बापाचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे. तो ब्रह्मदेव, भगवान विष्णू या दोघांमध्ये त्या ठिकाणी भांडण चालू आहे. आपण काहीतरी करावं. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सर्व देवांच्या विनंतीला मान देऊन भला मोठा असा अग्निस्तंभ निर्माण केला.
आणि अग्निस्तंभ निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं आणि भगवान विष्णूला सांगितलं, ऐका, भांडू नका, मी न्यायनिवाडा करतो. मोठं कोण? जो माझा आदी आणि अंत बघून येईल तो या जगातला सर्वात मोठा देव होता. दोघंही निघाले, ब्रह्मदेव वरच्या मार्गानं आणि विष्णुदेव खालच्या मार्गानं. अंत बघायला त्या ठिकाणी भगवान विष्णू आहेत, आदी बघायला त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेव आहेत. बराच वेळ चालत राहिले, पण नारायणाच्या लक्षात आलं, म्हणजे भगवान विष्णूच्या लक्षात आलं, अरे हा कोण आहे, हा कोण आहे? अनादि तू, अनंत तू, त्रिशूलधारी शंकरा. हा तो भगवान परमात्मा आहे, हा विश्वव्यापक आहे, याचा अंत आपल्याला पाहू शकत नाही. नारायण परत आले, हात जोडले, देवा माफ करा, तुमचा अंत मी बघू शकलो नाही. पण थोड्या वेळाने ब्रह्मदेव आले, म्हणे देवा मी तुमचा आधी पाहिलं, सुरुवात पाहिली. म्हणे हो, कशावरनं? पुरावा काय? कारण पुरावा पाहिजे. पुरावा नसेल आणि बोवा पण बोलत असेल तर बोवाला पण पुरावा. जर पुरावा नसेल तर ऐका, म्हणजे पुरावा काय, साक्षी काय? म्हणे साक्षीला केतकी आहे, केतकीला विचारा. आणि केतकी पुष्पाला विचारलं, म्हणे केतकी सांग, ब्रह्मदेवानं सुरुवात पाहिली का? म्हणले हो देवा पाहिली. भगवान भोलेनाथाच्या लक्षात आलं. भोलेनाथ म्हणू लागले, ब्रह्मदेवा, अहो देव असून तुम्ही खोटं बोलतात. जा, आजपासून या भूलोकामध्ये तुमची पूजा घराघरात होणार आणि तुमची मंदिरं कुठं दिसणार नाही. माझ्या ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे, ते कुठे आहे? बोला पटकन, कुठे आहे? पुष्करला. आणि भगवान भोलेनाथ आता त्या केतकीला म्हणू लागले, तू खोटं बोललीस ना, म्हणून जा, आजपासून तुझा अवेर करतो. त्या दिवसापासून भगवान भोले बाबाला त्या केतकीचं पुष्प चढवलं जात, बोला ना, चढवलं जात नाही. आणि जर चढवलं तर आपल्याला मात्र दोष लागत असतो. आणि केतकीचं पुष्प म्हणजे केवड्याचं फुल. केवडा माहिती का तुम्हाला? रेंज आणतो तुमची. केवड्याचं पान तो, काय म्हणतील, तिच्या चेहऱ्यावर नूर नाही आणि ती कोण आहे? केवड्याचं पान आहे. जाऊ, तो केवडा आपल्याला बोलायचाच नाही. तुमचा केवडाही राहू, आम्हाला काही घेणं देणं नाही. विठ्ठल केवड्याला सांगितलं, तुझा मी त्या ठिकाणी अभेर करेल. जो मला केवड्याचं फुल चढवेल त्याला मात्र दोष लागल्याशिवाय राहणार नाही. पण भगवान नारायण हात जोडलेत. भगवान भोले बाबा म्हणतात, ऐका नारायणा, तुम्हाला अंत सापडला नाही, पण तुम्ही खरं बोललात ना. जा, तुम्ही सत्य बोललात म्हणून घराघरात तुमची पूजा होईल. सत्यनारायण नावानं तुम्ही या भूलोकामध्ये प्रकट होणार. त्या दिवसापासून माझा भगवान विष्णू परमात्मा घराघरात पूजला जाऊ लागला. मग तो अग्निस्तंभ जो निर्माण झाला, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूचा अभिमान गळित झाला. मग दोघांनी मिळून भगवंताची पूजा केली. पार्थिव लिंगाची त्या ठिकाणी स्थापना केली आणि पार्थिव लिंगाची स्थापना करून भगवंताची पूजा करू लागले. श्री शिव महापुराणामध्ये तुम्ही ऐकलं असेल, 4 प्रकारची शिवलिंग आहेत. 4 प्रकारची. कुठली? स्वयंभू शिवलिंग, पार्थिव शिवलिंग, बिंदू शिवलिंग आणि सर्वात चौथं आणि महत्वाचं ते म्हणजे कुठले? चल शिवलिंग जे आपल्या घरात असतं. पार्थिव शिवलिंगाची पूजा केली, पार्थिव शिवलिंग निर्माण केलं आणि पाद्य पूजा करायला सुरुवात केली. पूजा करता करता शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. भगवान भोले बाबा प्रसन्न झाले. भगवान भोले बाबांनी सांगितलं, तुम्ही दोघांनी मिळून एवढी सुंदर पूजा केली, मी प्रसन्न झालो आणि प्रसन्न झाल्यामुळे आज मी वरदान देतो. आजचा दिवस, ज्या दिवशी तुम्ही माझी पूजा केली, हा दिवस आपल्या पवित्र सनातन धर्म संस्कृतीमध्ये एक मोठा दिवस म्हणून, पर्वणी म्हणून ओळखला जाईल. आणि तो दिवस म्हणजे खरी महाशिवरात्र. विठ्ठल या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर आपला हा सप्ताह, भोले बाबाची आपल्यावर झालेली कृपा आणि त्या कृपेमुळे मिळणारा हा आजचा हा प्रसाद. नाहीतरी काल्याची आसे देवजळी झाले मासे, पोसोनिया असे टिरी सांगाते हा. नाही तर एवढा दुर्लभ आहे की देवांना मासे व्हावं लागलं, पण तरी काला भेटला. तो काला भगवंताच्या कृपेने आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतोय. मग ऐका, काला 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 म्हणजे काय हो? दही आणि लाही याचं ऐक्य म्हणजे काला. हरिनामाचा खिचडी काला. जीव आणि शिवाचं ऐक्य म्हणजे याला काला म्हणतात. हे काल्याचं कीर्तन आहे. दुसरं हे पगाराचं कीर्तन आहे. आणि तिसरं हे प्रसन्नतेचं म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसादे सर्व दुःखाना, प्रसादाने आयुष्यातलं दुःख जात असतं. म्हणून बघा, बाकीच्या कीर्तनाचं माहिती नाही, पण आजचं कीर्तन म्हटलं की सर्व प्रकारचे लोक आनंदित असतात. आज सांगायची गरज नाही, तुम्ही फ्रेश बसा, तुमचे चेहरे टवटवीत ठेवा. कारण चेहरे पडले म्हणजे कीर्तन पडलं. कीर्तन पडत नाही, बरं, कीर्तनकार पडत नाही, त्याच्यामुळे कीर्तन पडत नाही. पण तरी आपण म्हणतो. पण आजच्या कीर्तनात सांगायची गरज नाही, कारण आजचं कीर्तन हे प्रसन्नतेचं कीर्तन आहे. ऐका, तुकोबाराय म्हणतात, प्रत्येक गावामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत.
किती किती प्रकारचे? प्रकाराचे 3. तुका म्हणे कुठले कुठले? सत्वगुणी, रजगुणी, तमगुणी. हे तिघी प्रकारचे लोक प्रसन्न आहेत. सत्वगुणी याच्याकरता प्रसन्न आहेत, जो काला देवांना दुर्लभ आहे तो आज आम्हाला भेटणार आहे म्हणून ते प्रसन्न आहेत. रजगुणी याच्याकरता प्रसन्न आहेत, भगवंताचं नवरसाचं सेवन या कर्णपटलाद्वारे हृदयापर्यंत जाऊन आत्मिक समाधान प्राप्त होईल म्हणून ते प्रसन्न आहेत. आणि तिसरं रजगुणी याच्याकरता प्रसन्न आहेत, 7 दिवसापासून आपल्या गावात चालत असलेली कटकट आज काय होणार आहे? बंद होणार आहे म्हणून ते सुद्धा प्रसन्न आहेत. म्हणून याला प्रसन्नतेचं कीर्तन. आणि दुसरं याला करण महाराज प्रसादाचं कीर्तन म्हणतात. काय म्हणतात? बोला पटकन, तुमचा रिस्पॉन्स नाही येते. काय म्हणतात? हे प्रसादाचं कीर्तन. म्हणून बघा आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द काय? तुम्ही बोलत चला प्रसाद आहे. काय आहे? प्रसाद आहे. आजच्या वादकाच्या हातातून निघालेला प्रत्येक नाद ब्रह्म काय आहे? आज गायकांच्या मुखातून निघालेला प्रत्येक स्वर काय आहे? आज टाळकऱ्यांच्या हातातून निघालेला ध्वनी आमच्याकरता काय? आज इथं बांधलेले जे मडकं आहे त्या मडकत असणारं दहीलाई आमच्याकरता काय? आज बांधलेलं मडकं आमच्याकरता काय? आज या मंडपाच्या बाहेर असलेली रवी चप्पल आपल्याकरता काय आहे? म्हणा ना प्रसाद आहे. तेवढं सोडून बाकी सर्व प्रसाद आहे. आणि म्हणून याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. आणि जगाच्या पाठीवर प्रसाद फक्त 2च लोकांनी द्यावा, एक देवानी द्यावा आणि दुसरं म्हणजे संतांनी द्यावा. पहिला प्रसाद दिला भानुदास गीती गात, 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 भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. पहिला प्रसाद तो देवानं द्यावा. आणि दुसरा प्रसाद एकची टाळी झाली चंद्रभागे वाढवंते, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंते, माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटे. टाळी वाजवा, टाळी. हा गोपाळाची लायावा, हे माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटे, माझा ज्ञान राजा गोपाळाची लायावाटे. नामगाव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामगाव कीर्तन करी पुढे देवनाथ घे, नामगाव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामगाव कीर्तन करी पुढे देवनाथ एकदगाडी झाली चंद्रभागे वाळवंटे. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटे. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळाची लायावाटे, लायावाटे. एकची टाळी झाली चंद्रभागे वाढवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. पहिला प्रसाद देवानं द्यावा, दुसरा प्रसाद संतांनी द्यावा. मग हे प्रसादाचं कीर्तन, हे काल्याचं कीर्तन आहे. मग आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारानं एकच काम करावं. काय करावं? चरित्रात बुचारावे, बस. केले देवी गोकुळी, केले देवी गोकुळी, केले देवी गोकुळी. चरित्रात उच्चारावे, केले देवी गोकुळी, केले देवी गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवान परमात्मा जे गोकुळात चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं. कारण भगवंताचे एक अवतार नाहीत, 2 अवतार नाहीत. किती? अनंत रूपे अनंत वेशे, देखिला म्या त्यासी, देखिला म्या त्यासी. बाप रखुमा देव कोण बांधले कैसे, बाप रखुमा देव कोण
कैसे किती अवतार अवताराच्या राशी तो हा उभावी तेवरी एक अवतार नाही अनंत अवतार आहे पण श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार आहेत किती बोला पटकन किती 24 अवतार ऐ ओ माऊली आताची मॉडर्न मुक्ताबाई दिसते बरं का हा, ऐका हा मुंबईला म्हणूनच मॉडर्न आहे नाही का ऐका भगवंताचे 24 अवतार श्रीमद भागवतामध्ये सांगतो पटकन मोजा कुठले कुठे मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध कलंकी सुयज्ञ कपिल दत्त धन्वंतरी सनक सनातन सनंदन सनत कुमार वेणुपुत्र हयग्रीव ऋषभ नर नारायण हंस किती झाले वा 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 हुशार आहे तुम्हाला माहिती आहे बुवा पाठ करून 24 झालाय तेवढी शायनिंग आणणार आहे नाही का तुम्ही म्हणले 24 बरं चला आपल्याकडे वेळ 24 अवतार देवाचे आहेत पण या 24 अवतारापैकी मुख्य 10 अवतार आहेत त्यात गर्ग संहितेमध्ये 6 प्रकार सांगितले आहेत अंश अवतार अंश अवतार आवेश अवतार कला अवतार पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार आणि पूर्ण अवतार रामकृष्ण आणि त्याच्यातलं कृष्ण अवतारातलं पण कुठलं केले देवे गोकुळे जे गोकुळात चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं माहिती का जगाचा जगदीश्वर ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा भक्तासाठी लहान होत असतो असंच एक भक्त जे गोकुळात होते अशीच एक भक्त जे त्या ठिकाणी मथुरेत होते असा हा ब्रह्मांडाचा नायक ब्रह्मांडाचा धनी त्या ठिकाणी कधी दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे आणि शुक सांगत असे परीक्षिती माझा भगवान परमात्मा जन्माला आला आयोनी संभवनोय गायक श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला पण कधी बरोबर अष्टमीच्या दिवशी महिना 8वा तिथी 8वी आणि नंबर सुद्धा आणि आपल्याला आठवण पडू नये तुम्ही आठवा मधुसूदन रे तुम्ही तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा मधुसूदन रे तुम्ही वासुदेव तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा वासुदेव 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 म्हणा आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन रे तुम्ही वासुदेव आणि असा हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला आला तिथून उचललं गोकुळात आणलं कथाभाग तुम्हाला माहिती वेळ आपल्याकडे कमी आहे गोकुळात ठेवलं आणि तिथली माया उचलली आणि वसुदेवजी सोबत घेऊन गेलेत सकाळी 4 वाजली गोपिका उचली आता पूर्वीची गोपिका सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 4 वाजता उठायची किती वाजता महिला माता किती वाजता 4 वाजता आताची गोपिका सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठते पण आताचा ब्रह्ममुहूर्त 8 वाजता किती वाजता ती पहिली गोपिका 4 वाजता उठली आणि जशी उठली त्यानं पाहिलं अरे यशोदा माईच्या खोलीतून एवढा लखलखीत प्रकाश बाहेर येतोय नेमकं आहे तरी काय हे बघण्याकरता पुढे सरसावली कावळा बाजूला केलं आणि जसं पाहिलं तर जगाचा जगदीश्वर ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाल स्वरूपामध्ये यशोदा माईच्या बाजूला आहेत एवढं प्रकाश म्हणजे कोटी सूर्य एकत्रित जरी केलेत तरी माझ्या कृष्ण परमात्म्याची बरोबरी करू शकत नाही तुझी निधणे कोटि चंद्र प्रकाश कमल नयनास वदन हासे कमल नयन हासे वदन हे तुझिये कोटि चंद्र प्रकाश कमल नयन हासे वदन कमल नयन हासे वदन चंद्रप्रकाश आणि पुढचं काय लाडका रे असं आहे ना कृष्ण बोल का रे दर्ये 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 घडी आहे का मला घडी लक्षात नाही म्हणून दरी दरी म्हणू लागलो ऐका भगवान परमात्मा कोटी सूर्याप्रमाणे माझ्या भगवंताचं तेज आहे भगवान परमात्मा प्रकट झालेत भगवंताला त्या गोपिकांना पाहिला एवढा आनंद सकाळी 4 वाजता अंगणात आली त्या ठिकाणी नंदबाबा गोधन म्हणजे गाईचं दूध काढत होते अंगणात एक पाय पुढं काढला डोक्यावरचा पदर डोईचा पदर आला खांद्यावर खांद्याला बांधला कमरेला खोसला आणि मात्र त्या ठिकाणी आवाज दिला नंद भैया किती वाजता किती वाजता 4 वाजता नंद बाबा म्हणे एवढ्या सकाळी एवढ्या मोठ्यानं कोण गागतंय
आवाजाच्या दिशेनं कान लक्षात आला, अरे ही तर आपली बहीण आहे. नंदबाबाला 2 बहिणी होत्या, नंदा आणि सुनंदा. नंदबाबांना आवाज ओळखला, नंदबाबांना तिकडून रिस्पॉन्स दिला, क्या हुआ सुनंदा. आणि मग मात्र सुनंदा म्हणू लागली, नंद भैया पको ललो भयो. भया नंदबाबाला आवाज दिला, भैया बधाई हो, लालो भयो हे. आणि एवढं माझ्या नंदबाबांना ऐकलं, एवढा आनंद एवढा आनंद एवढा आनंद. जवळ आले, गळ्यातली मोत्याची माळ सुनंदाला भेट म्हणून दिली आणि भगवान कृष्णाला बघण्याकरता पुढे सरसावले. नंदबाबाला ऐन तारुण्यामध्ये, भर तारुण्यामध्ये 90 वर्ष वयामध्ये मुलगा झाला. किती? ऐका ऐका तुम्ही, ऐका इथं का पंक्तीत जोडता. किती वर्षामध्ये? 90 वर्षामध्ये. आमचं चरित्र, आमचं पुराण आम्हाला सांगतं, कधी माणसानं हार मानू नये. भगवंताची कृपा झाली तर होत असते. विठ्ठल विठ्ठल नंदबाबाला एवढा आनंद एवढा आनंद. नंदबाबांना भगवान परमात्म्याला पाहिलं. भगवंताचं स्वरूप एवढं गोड आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. माझा भगवान परमात्मा किती सुंदर आहे. ऐका, रूप सावळे सकुमा, रूप सावळे सकुमा, कानी कुंडल मकराकार, मकराकार सकुमा, रूप सावळे सकुमार. किती सुंदर. वारकरी म्हणे, आमच्या भाषेत सांगा तुमचा देव कसा दिसतो. नाही का? एक दोन टाळ हळूहळू वाजवा. वारकरी म्हणे, आमच्या भाषेत सांगा तुमचा देव, आपला देव किती सुंदर दिसतो. मग तो कोबराय म्हणतात, आमचा देव किती सुंदर आहे. का किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कसा कसा उभा आहे. करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. कसा आहे देव. ऐका, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. तुळशी हार काढा कासे पितावे, तुळशी हार काढा कासे पितावे, विठ्ठल हार काढा कासे पितावे, तुळशी हार काढा कासे पितावे. एवढा सुंदर. एक म्हणे किती सुंदर, केवढा सुंदर, एवढा सुंदर. एक जण म्हणे केवढा सुंदर. आपल्या गावात रस्त्यात, आपल्या गावात गलीतून चालत असताना, इको कमी करा, गाताना देत चाल. आपल्या गावातून चालत असताना एखाद्या ओट्यावरचं 6 महिन्याचं लेकरू, दादा किती गोड वाटतंय, किती गोड. आपण पटकन त्याला उचलतो, 2-4 मुके घेतो आणि पटकन त्याला त्या ओट्यावर ठेवून निघून जातो. ऐका, आपल्या गावातलं ओट्यावरचं 6 महिन्याचं लेकरू जर तुम्हाला एवढं अट्रॅक्ट करतं, तर त्या लेकराला ज्या देवानं बनवलं तो देव किती अट्रॅक्टिव्ह असेल. नाम तुम्हारा पालनहार, कब
नाथ बाबाला विचारलं कृष्ण बाबा म्हणे बाबा नाथ बाबाला पैठणचे नाथ बाबा मगाशी आमच्या दादांनी मला सांगितलं कुठं बसले इकडे इकडे तुमचं नाव काय म्हणलं होते जनार्दन बाबांनी मला सांगितलं म्हणले बाबा आपल्या गावावरून दरवर्षी पैठणला वारी जात असते वारी करत चला माय बापू स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु मामासाहेब दांडेकर कीर्तनातून एक वाक्य सांगायचे मामा म्हणायचेत माणसानं वारी केल्याशिवाय मरू बोला बोला मरू वारी केल्याशिवाय माणसानं मरू नये आणि वारी न करता जो मेला तर त्याला माणूस म्हणू नये म्हणून वारी करावी जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको मग काही लोक नाथबाबाकडे गेली म्हणे नाथबाबा देवाचे एवढे अवतार आहेत सांगा ना तुम्हाला किती अवतार आवडतात नाथबाबा म्हणे मला 3च अवतार आवडतात किती अवतार 3 कोणते 3 अवतार नाथबाबांनी एक अभंगाची रचना केली सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊनी कौशल्या जननी गीती गाय कुठला अवतार कुठला वा वा हुशार आहे तुम्ही कुठला अवतार रामाचा अवतार वाह म्हणजे दुसरा अवतार दुसरा अवतार बाबा म्हणजे ऐका सुंदर ते ध्यान पुढे नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळताती कुठला अवतार वा काय कीर्तन ऐकताय तुम्ही माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला सर्वांना चहा पाजा असं वाटतं मला पण चहा प्यायला तुम्हाला नाशिकला यावं लागेल साखर दूध घेऊन या पाणी आणि गॅस माझा हाय का दुसरा अवतार कृष्ण अवतार म्हणजे तिसरा अवतार म्हणजे सुंदर ते ध्यान चंद्रभागे दडे पुंडली कळत आहे ना पुंडलिका पाठी उभे केले बाबा हे 3 अवतार किती आवडतात म्हणजे ऐका सुंदर ते ध्यान एका जनार्दन टाळी वाजवा माय बाप सुंदर ते ध्यान एका जनार्दन जानिवानी मनी भरलास जानिवानी मनी भरलास जानिवानी मनी भरलास सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी सुंदर ते नंदाच्या ते ध्यान नंदाच्या अंगणी सुंदर ते नंदाच्या सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गौडणी खेळतात गोपाळ गौडणी खेळतात गोपाळ गौडणी गोपाळ गवळणी गोपाळ गौडणी यापैकी एक अवतार म्हणजे भगवान कृष्णाचा अवतार भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात अवताराला आले गोकुळीच्या सुखा अंधकार एवढा आनंद एक वक्ता खूप गोड वर्णन करतो एक वक्ता म्हणतो आज बरपीसी ब्रजनारी बनी गोपियों से गीत गुजा से ग्वाला पेड़ा से बने बलदेव जी किरस रूप रसारा के नंद महीप बने नमकीन नंद बाबाचा स्वभाव हा नमकीन म्हणजे चिवड्यासारखा आहे तिथल्या गोपिकांचा स्वभाव हा बर्फी सारखा आहे खालचा वालसा कर तुम्ही मला सांगा बर्फी आतून गोड लागते की बाहेरून गोड लागते हा सर्वांगानं गोड लागते तसा स्वभाव त्या गोकुळातल्या लोकांचा त्या गोपिकांचा झालेला आहे आणि अशाच गोपिका ज्यावेळेस भगवान परमात्म्याला बघण्याकरता पुढे सरसावल्यात एक गोपिका देवाला बघून आली दुसरी भगवंताला बघण्याकरता निघाली रस्त्यात गाठभेट झाली पहिलीनं दुसरीला विचारलं कागाबाई कुठून आलीस म्हणले नंदबाबाच्या राजवाड्यातून अच्छा नंदबाबाला मुलगा झाला मी ऐकलं अगं नंदबाबाला जो मुलगा झाला तो खूप सुंदर आहे
चांगला आहे. सर्व लोक त्याला पाहिलेत की एक चित्त होऊन जातात. लोकांना समाधी लागते. निरखिता गेली, निरखून त्या भगवंताला पाहिलं की असं होतंय. त्यावरती समोरून आलेली जी दर्शन घेऊन आलेली गोपिका होती ती म्हणली, खरं सांगू का, तो भगवान परमात्मा गोरा नाही, तो भगवान परमात्मा सुंदर नाही, पण सांगू तो कसा आहे. सावळे परब्रह्मा आवडे या जीवा, सावळे परब्रह्मा आवडे या जीवा, सावळे परब्रह्म 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 आवडे या जीवा, म्हणे मन राणी वागर केले, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, म्हणे मन राणी वागर केले, म्हणे मन राणी वागर केले, म्हणे मन राणी वागर केले, काय करू सये सावळे गोविंद, काय करू सये सावळे गोविंद, हे सावळे परब्रह्मावडे या जीवा, म्हणे मन राणी वागर केले, सावळे परब्रह्मावडे या जीवा, म्हणे राणी वागर केले, म्हणे राणी वागर केले, म्हणे राणी वागर केले, काय करू सये सावळे गोविंद, काय करू सये सावळे गोविंद, काय करू सये सावळे गोविंद, सावळे गोविंद, सावळे गोविंद, सावळे गोविंद. या बात. मी रोजच्या कीर्तनातून जर मला एखादी व्यक्ती आवडली ना युवराज जाता, तर मी लोकांना सांगतो एवढी व्यक्ती मला द्या, मी डिक्कीत घालून नेतो. पण आजच्या कीर्तनात तसं नाही. आजच्या कीर्तनात ज्या व्यक्ती गायला आहेत ना, महाराज एवढं गोळ गातात, ते डिक्कीत घालून नेण्यासारखे नाही, पुढच्या सीटवर बसून नेण्यासारखे आहेत. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. एवढी गोड मंडळी जीवाचा आकांत करून त्या ठिकाणी गातात. तुम्ही मधून मधून टाळी वाजत चला, वा म्हणत जा, अप्रतिम म्हणत चला, दाद देत चला. एक वेळ तुम्ही गुणीजनांना पाकिट नाही दिलं तरी चालेल, नाही ते डबल डबल द्या, पण त्याच्यासोबत दात पण द्या. विठ्ठल, त्या कृष्णाला पाहिलं कसा दिसतो कृष्ण, सावळे परब्रह्मावडे या जीवा. पहिली गोष्ट माझा देव सावळा आहे, सावळा देखील आनंदाचा, तेनी आनंदाचा पुराला. भगवान परमात्मा सावळा आहे, पण सावळा जरी असला तर त्याला पाहिल्यावर अनुभूती येते परब्रह्म. परब्रह्म मी पाहिलं नाही, पण परब्रह्म दिसत असेल तर तो याच्यासारखाच दिसत असेल. आणि त्याच्यामुळे काय झालं, आवडे या जीवा, माझ्या मनामध्ये त्या भगवंता प्रीती आवड निर्माण झाली. भगवान परमात्मा दिसायला जरी सावळा असला पण तो अट्रॅक्टिव्ह आहे. कसा आहे, काही काही लोक लय गोरे चिट्टे असतात, तुम्ही फॉरेनर लोक बघा, लय गोरे चिट्टे, पण अट्रॅक्टिव्ह लोक हे फक्त भारतात सापडतील, कारण भारत भूमी ही कृष्णाची भूमी आहे. विठ्ठल, माणसानं फक्त गोरो होऊ, बोला ना, फक्त गोरो होऊ, फेअर अँड लवली किती लावली तरी गोरो होता येईल, पण अट्रॅक्टिव्ह होता येणार. अट्रॅक्टिव्ह होण्याकरता ती साधना लागते, ती तपश्चर्या लागते. आमचा देव कसा आहे, तो अट्रॅक्टिव्ह आहे. आणि त्या देवानं काय केलं, आवडे या जीवा, माझ्या मनामध्ये आवड निर्माण केली. काय झालं, एकदाच असा प्रसंग 2 मिनिटात सांगतो पुढे चालतो. आपल्याला मोजून 10 मिनिटं आता बाकी आहेत, कारण जास्त वेळ घेऊन काही फायदा. आता तर पंक्ती बसायला पाहिजे होत्या, पण आम्ही आमचं आवरून आलो. तुम्ही तुमचं बघा काय करायचं तेवढं आहे ना, ऐका. काय झालं, एकदाच असा प्रसंग आहे की वेद आणि वेदातल्या श्रुत्या भगवान परमात्म्याकडे निघाल्या आणि भगवंताला सांगितलं, म्हणजे देवा, या निषिद्ध मुखानं तुझं आतापर्यंत आम्ही वर्णन करत आलो, या निषिद्ध मुखानं आतापर्यंत तुझं वर्णन करत आलो, पण अजूनही आमचं समाधान झालं नाही. देवा, आमची इच्छा आहे की विधी मुखानं तुझं आम्ही वर्णन करावं, कारण वेद सुद्धा भगवंताचं पूर्ण वर्णन करू शकत न इति नेनती गोविंदुरे, भगवंताचं पूर्ण वर्णन होऊ शकत नाही. त्यांची इच्छा भगवान परमात्मा म्हणले मी पूर्ण करतो, पण त्याच्याकरता तुम्हाला गोकुळात जावं लागेल. सर्व श्रोत्यांना, वेदातल्या श्रोत्यांना सांगितलं तुम्ही गोकुळात जा,
गोकुळात गोपिकांच्या रूपानं प्रगट व्हा, मी तिथे आलो की मग माझं वर्णन करा. वेदातल्या सर्व श्रुत्या गोकुळात आल्यात. कर्मपर, भक्तीपर, ज्ञानपर. कर्मपर, भक्तीपर, ज्ञानपर सोना लेकी सासवा झाला. आणि सासवा झाल्यानंतर त्या गोकुळात आल्यानंतर भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. आणि त्या गोपिकांनी म्हणजे त्या वेदातल्या श्रुत्यांनी भगवंताला पाहिलं. आणि निषिद्ध मुखानं वर्णन करणाऱ्या गोपिका आता विधिमुखानं वर्णन करू लागले. सावडे परब्रह्म आवडे या जीवा, मनी मन राणी वाघर केले. पण तेवढ्यावर त्यांचं मन भरलं नाही, समाधान झालं नाही. भगवंताचा अवतार संपला, श्रुत्या पुन्हा निघून गेल्या. पुन्हा वेद देवाकडे आला. देवा म्हणले काय, आमची परत इच्छा आहे की विधिमुखानं तुझं वर्णन व्हावं. देव म्हणतो मी प्रत्येकाला देतो, मी प्रत्येकाला देतो. देव प्रत्येकाला, भगवान देता है छप्पर फाड़ के देता है, लेकिन बार बार नहीं देता है, एक ही बार देता है. देव म्हणले मी प्रत्येकाला एकच चान्स देतो, पुन्हा देत नाही. आता शक्य नाही. म्हणले नाही देवा, आमची इच्छा आहे अजून एकदा. शक्य नाही, अजून एकदा द्या. नाही शक्य. मग वेद आणि वेदात श्रुत्या म्हणतात देव ऐका, जर तुम्ही आमचं ऐकलं नाही आणि आमची मागणी पूर्ण केली नाही तर तुमची गाठ आमच्याशी आहे. आणि देवा तुम्हाला अस्तित्व या वेदामुळे आहे. आम्ही गावागावात गली गलीत जाऊन घराघरात जाऊन सांगू देव हा देव नाही, देव भक्ताची इच्छा पूर्ण करत नाही. आजपासून देवाची भक्ती कोणी करायची? कोणी दम दिला? बोला ना पटकन. कोणी? वेदानं दम दिला देवाला. मग ऐका, कोणी जर आपल्याला दम देत असेल ना, आपल्या कॉलर पर्यंत काम गमत येत असेल, कॉलर पर्यंत जर आपली गमत येत असेल तर माणसानं 2 पाऊल मागे यावं. काय करून घेशील, काय करून घेशील, तो कॉलर पण ठेवणार नाही. या परिस्थितीत आपण जाऊ नये. 2 पावलं मागे यावं. भगवान म्हणले ऐका ऐका ऐका, माझ्या कॉलर पर्यंत गमत यायला लागली, एक एरंडोली करतो. आमच्या भाषेत त्याला मधला भाग एरंडोली म्हणतात. काय करायचं? म्हणले असं शक्य नाही, आता तुम्हाला येता येणार नाही. म्हणले मग कलियुगामध्ये मुक्त कैवल्याचे जीवनदी भगवान ज्ञानोबरायांचा त्या ठिकाणी अवतार होईल. माऊली ज्ञानोबरायांचा अवतार झाला की माऊली ज्ञानोबरायांच्या मुखात जाऊन तुम्ही बसा. आणि ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायला माझं दर्शन होईल त्यावेळेस माऊली ज्ञानोबराय माझं त्या ठिकाणी गुणगान करतील आणि तेच तुमच्या करता विधिमुखातून केलेलं वर्णन असेल. मग मात्र आता वेदातल्या सर्व श्रुत्या माऊली ज्ञानोबराकडे निघाल्यात. माऊली ज्ञानोबराच्या मुखात जाऊन बसल्यात आणि जपी तपी संयमी जोगी यांना दुर्लभ असणारा देव माऊली ज्ञानोबरांना पाहिला. योगी दुर्लभ तो म्या देखिला साधने, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधने, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधने, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधने. पाहता मनान पुरे धनी, पाहता मनान पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, पाहता मनान पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे, पाहता पाहता मनान पुरे, पाहता मनान पुरे. देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला देवाचा विठ्ठल देखिला देखिला साधनी, पाहता पाहता मनान पुरेची धनी. आणि भगवान परमात्म्यानं कलियुगात येऊन भगवान परमात्म्याला माऊली ज्ञानोबरायानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर माऊली ज्ञानोबरायांच्या मुखातून शब्द निघाले. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मनी मन राणी वा घर केले. आणि माझ्या मनामध्ये घर केल्यामुळे परिस्थिती काय झाली? काय करू सये सावळे गोविंद, काय करू सये सावळे गोविंद, काय करू सये सावळे गोविंद, काय करू सये सावळे
कायक हृदये सावळे गोविंद कायक हृदये काय करू सये सावळे गोवित. मला सुद्धा हाच प्रश्न आहे, काय करू सये सावळे गोवित. आपे आपलपत इकडे इकडे आपे आपलकत मन तेथे सारखं इकडंच मन जातंय. म्हणून देवा तुला पाहिल्यानंतर स्थिती आहे, काय करावं करत नाही का. गाईचे वासरू म्हशीला सोडिले, म्हशीचे पारडो गाईला सोडिले, बैलाची धार कशी काढू रे, मन मोहिले रे मन मोहिले. माझा भगवान परमात्मा कसा आहे, मनमोहन मुरली बाला नंदा चाल बेला, मनमोहन मुरली बाला. असा माझा देव जो सर्वांना मोहून घेतो. अहो त्या देवाला मी पाहिलं, एक गोपिका म्हणते मी त्या देवाला पाहिलं बाजारात गेली. ऐका ना, जे विकायचं ते राहू दिलं. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या कोणी. पंघा गोविंद घ्या दामोदर घ्या. मी सर्व काही विसरली. खरं सांगू माझी स्थिती काय आहे, मैं तो कृष्ण मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. हे फेम पण आपल्या कीर्तनात येऊन गेलेत. एवढा मोठा फेम आपला सप्ताह नाही का. मुरली वाले ओ कृष्णा बाबा अमोल बाबाला पाहिलं की असं वाटतं तुम्ही कोण आहेत माहिती घ्या. तुम्ही कोण आहात माझ्या करता. ताकदीनं बोलतो, कॅमेरा चालू आहे तरी बोलतो, मला काही फरक पडत नाही तरी बोलतो. ऐका तुम्ही म्हणजे ही सर्व गुणीजन एवढी गोड आहे, या पडक्या माकडाला उचलून धरण्याचं काम यांनी लावलेलं आहे. ऐका मेलेल्या प्रेताला स्मशानात नेण्याकरता किती लोक लागतात, किती मटकेवाल्या नसतं का तुमच्याकडे, मला बोला ना 5. तशी कीर्तनकाराला 2 तास नेण्याकरता उत्कृष्ट गुणीजन लागतात. आणि ही लोक तुम्हें क्या बताऊं जय हो कि तुम मेरे क्या हो, मेरे कीर्तन का तुम्ही आसरा हो, तुम्ही माझ्या कीर्तनचा आसरा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देवानं एवढं आम्हाला एकरूप केलं की त्या देवाशिवाय दुसरं सुचत नाही. तो माऊली ज्ञानोबा म्हणतात त्या देवामुळे ज्याच्यामुळे आमची ही परिस्थिती झाली तो कोण आहे. बाप रखुमा देवीवरू सावडी पत्रिमा मनी मन क्षमा ऐक झाले, काय करू सये सावळे गोवित. आपे आपलपत म्हणत ते उरलेल्या 1-2 मिनिटांमध्ये 1-2 लीला बघून सेवेला पूर्ण विराम देऊ. त्याआधी चुले चाले मोडायचे म्हणजे मांडी वाढून बसायचं. हातानं टाळी मुखानं नामस्मरण करा. हात वरती करा. ज्याला हात आहे त्यानं हात वरती करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. हा हात वरती. हा विठोबा रखुमा की टाळी वाजवा माय बाप टाळी. आजची टाळी आपल्या बापा करता नाही तर जगाच्या बापा करता टाळी. हा टाळी वाजवा.
कुमार कुमार अरे जय अरे जय 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 कुमार 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल भगवान की जय अवधानी महाराज की जय माझे वाणी तुझे वरणी गुणना माझे वाणी तुझे वरणी गुणना माझे वाणी तुझे वरणी गुणना तुझे वरणी गुणना ऐसे जय प्रेम काय कळा ऐसे जय प्रेम काय कळा ऐसे जय प्रेम काय कळा भगवान परमात्मा गोकुळात जन्माला आले कोरानं मोठे होऊ लागलेत मोठे होता 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 रांगू लागलेत कसं तळवे तळ हात हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्ही देखील सवे रंगनी रंगनाथ तुम्ही देखील सवे रंगनी रंगनाथ तुम्ही देखील सवे रंगनी रंगनाथ तुम्ही देखील हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तडवे तडात टेकीत माझा देव कसा आहे तडवे तडात टेकीत जय हो डाव्या गुडघ्याने रांगता रंगनी रंगनाच तुम्ही देखील सये माझा भगवान परमात्मा रांगू लागला रांगता रांगता धरून चालायला लागला आणि चालता चालता आता खेळायला लागला आणि खेळता खेळता गोपाळांना एकत्र आणायला लागला आणि मग गोपाळांना विचारू लागला गोपाळांनो तुम्ही सर्व एवढे बारीक का तुमच्या घरी गायी नाहीत का म्हशी नाहीत का दूध नाही का दही नाही का सर्व गोपाळ म्हणले देवा गायी आहे दही आहे दूध आहे म्हशी आहेत पण सर्व दूध जातं डेअरीला काही भेटत पण डेअरीला भेटत नाही म्हणे मग आपलं आहे तर मागून घ्या बोले नहीं देते घर वाले बोले अपना है तो मांग के लो और अगर नहीं दे रहे तो छीन के लो काश्मीर हमारा था हमारा रहेगा विठला विठला मुक्ताईच्या स्वरूपाने आले आणि बाबांना माय नुकसान केलं मी आता गाडी घेऊन जाणार होतो ते मुरुमध्ये म्हणलं रस्त्यानं काहीतरी चामव ऐ ऐ आणि इकडे ऐ इकडे हा असं इकडे इकडे काय नाव तुझं नाव काय का बरं आला इथं काय रे अरे बस काय हो भाऊ ए दादा रडू नको रे मी मजा केली मला मजा करी सवय पैसे देऊ का तुला पैसे घे पैसे घे चॉकलेट खाय आहे काय मी खरं सांगतो एवढं वातावरण चांगलं म्हणून एवढं रंगतो नाही तर मी रंगत नाही आणि पोरांना कधीच काही बोलत नाही बाप याच्या बापानं आणि मायनं जर मला पाहिलं तर माझी गाडी जाऊ द्यायची नाही राव हो दादा क्षमा माग इकडंच आहे का कुठं हो बा या हा माझ्याकडेच द्या तुम्ही आता सर्व ऐका 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 भगवान परमात्मा सर्व गोपाळांना विचारतात तुम्ही एवढे बारीक का म्हणले आमचं दही दूध आम्हाला भेटत नाही मागून घ्या देत नाही म्हणे मग चोरी करा चोरी म्हणे हो आजपासून आपण एक पार्टी तयार करायची चोरा चोरा कर माखन खाया एक गोपाळ आगा होता म्हणे देवा अहो काय देवा तुम्ही ब्रह्मांडाचे नाही कृष्णा
आम्ही कथेतून कीर्तनातून ऐकलेलं आहे. चोरी करणं काय? बोला पटकन. चोरी करणं काय? चोरी करणं काय? कृष्णा, अरे चोरी केली तर पाप लागेल ना. कृष्ण परत म्हणतो काळजी करू नका, त्याची सोय मी केलेली आहे. एक मंत्र म्हणायचा, तो मंत्र म्हटला की चोरी करणं पाप लागत. किती मोठा दरोडा टाका आणि किती मोठा घोटाळा करा आणि किती मोठी चोरी करा, पाप लागणार नाही. फक्त एक मंत्र म्हणायचा. कुठला सांग का तुम्हाला? कसे टक लावून ऐकते ऐका. कुठला मंत्र? कफलम. कफलम आणि कफलम भागवतातला मंत्र आहे. चोरी करा, पाप लागत नाही. तुम्ही बिनधास्त चोरी करा, फक्त मंत्र मी दिला हे कोणाला सांगू नका. भगवान कृष्ण परमात्म्याने सर्वांना समजवलं, सर्वांना एकत्र घेतलं. म्हणजे एक काम करा, आता काय करा, याल तरी यार लागे, अवघे माझ्या मागे आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी, हळूहळू चला, कुणी कोणाशी ना बोला. मग काय करायचं म्हणे, चोरी करण्याकरता काही साहित्य लागेल. छोट छोटी दगड घ्या, मोठमोठ्या काठा घ्या, वस्त्रगाळ माती घ्या. बरं, हे सर्व घ्यायचं आणि छोटे छोटे गोखरू घ्या. गोखरूच म्हणतात तुमच्याकडे की सराटे म्हणतात? सराटे म्हणतात. सराटे, गोखरू, बऱ्याच भागात बरेच नाव आहेत. ते सर्व सोबत घ्या. म्हणजे कशा करता? म्हणजे दगड याच्या करता. शिंके लावेले दुरे, आपला हात पोचत नाही, मग दगड मारायची. टनकन आवाज आला. कसा? हा, टनकन आवाज आला की समजावं मडकं खाली आहे. आणि भटकन आवाज आला की समजावं मडकं भरलेलं आहे. नाहीतरी भरलेली मडकी वाजत, मडके भरलेली मडकं वाजत, पण खाली वाजल्याशिवाय राहा. बरं, देवा काठ्या कशा करता? हात पुरणार नाही. काठ्याने फोडायचं, दही दूध खायचं. आणि जर समजा गोपिका जागी झाली आणि आपल्याला पकडण्याकरता धावली तर खिशातली माती काढायची, तिच्या डोळ्यात फेकायची, निघून जायचं. एक पण अगोदर तो म्हणे, देवा ती जर चष्मा लावून आली तर म्हणे काळजी करू नका, त्याची व्यवस्था. ते चराटे घ्यायचे, पाय टाकायचे, पाय तर निघून जाऊ. तोपर्यंत एक म्हणे, देवा ती चप्पल घालून आली तर. देव म्हणले ही काम न करण्याची लक्षण आहे. देवाने सर्वांना समजवलं. देवानं दह्या दुधाची लोणी करावी, चोरी करावी. आणि चोरी करता करता फक्त देवानं दही दुधाची चोरी नाही केली, मग हरीने माझे हरिले चित्ता, हरिले माझे हरिले चित्त, माझे हरिले चित्त. बारवीत विसरली, बारवीत विसरली, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. भगवंतानं दह्या दुधाची आणि चित्ताची सुद्धा चोरी केली. मग एक एक गाराने त्या ठिकाणी यशोदामाईकडे जाऊ लागलेत. यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे मातेला शाश्वती आली, आता देवा इथं राहायचं नाही. मग गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. माझा भगवान परमात्मा गायी घेऊन चारण्याकरता निघालेत. ऐका, आता गायी चरू लागलेत. भगवंतानं कमरेची बासरी काढावी. काय झालं? हे बघा, हे बघा, हिचं आहे, हिचं आहे, इको इको कमी कर. इकडे बेटा, इकडे इकडे. काळजी करू नको, रडू नको. तुझं नाव काय? चौधर मामा, तिला उचलून घ्या. मला असं वाटलं मी एकटाच चुकायले का म्हटलं. ऐका, इकडे लक्ष द्या, वेळ कमी आपल्याकडे. भाऊ तू रागवू नको, तुला लागलं तर मी जावई करून घेतो. अजिबात माझा विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्मा आता हा हा ठेवा ठेवा इथं ठेवा. हा माझा वशील आहे, काळजी कर. आणि याला हात लावायचं नाही तरुण मंडळी, याला हात लावायचं. हे माझं आहे. याच्यासोबत थोडं यात्रेतून चिवडा वगैरे द्या, म्हणजे पुढचं काम भागतंय. ऐका, भगवान परंत म्हणले. आता भगवान परत कमरेचा वेणू काढला, वाजवायला लागलेत. ऐकोनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद. सर्व गोपाळ म्हणले, देवा असं जमणार नाही देवा. म्हणले मग देवा आम्ही बोर झालो देवा, आता तुम्ही काय करा. म्हणजे काय बोर झालं तर दोनच करावं, एक तर झोपून घ्यावं, नाहीतर काहीतरी खेळ खेळावं. म्हणे खेळ खेळायचे, म्हणे खेळ खेळायचे. मग पूर्वीचे खेळ मर्दानी खेळ. कुठले खेळ? आता येते टुचूक टुचूक, तिकडे सरक, तिकडे तिकडे तिकडे, या कोपऱ्यात या कोपऱ्यात या कोपऱ्यात, पुढच्या कोपऱ्यात पुढच्या कोपऱ्यात. पबजी, त्या पबजीनं अख्खे बापजी घालवले. काय सांगू तुम्हाला. पण पूर्वीचे मर्दानी खेळ देवानं सुरुवात केली. पहिला खेळ हुतू तू तू दादा हुतू तू तू हुतू तू तू हुतू तू तू दादा हुतू तू तू दादा हुतू तू तू हुतू तू तू हुतू तू दादा हुतू तू तू हुतू तू तू
दुसरा खेळ कुठला असं डावा हात उजव्या कानाला लावायचा मधून हात घालायचा हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे ग मामा हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे दमा हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे घुमामा हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे दमा घुमरी वाजे घुमामा घुमरी वाजे दमा घुमरी वाजे घुमरी वाजे दमा हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे घुमामा हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे दमा दुसरा खेळ थांबला तिसरा खेळ अबक दुबक दिबक मोन त्रिगुण खेळ मांडो 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 खेळ विटी दांड पोर खेळ विटी दांडो खेळ विटी दांड पोर खेळ विटो दांडो अब दुब अबक दुबक दिबक मोन त्रिगुण खेळ मांडो 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 खेळ लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली खेळ लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली घोंगडी हरवली माझी घोंगडी हरवली घोंगडी हरवली माझी घोंगडी हरवली घोंगडी हरवली दादा घोंगडी हरवली घोंगडी हरवली दादा घोंगडी हरवली खेळू लागलो सुरकवडी माझी 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 घोंगडी हरवली खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा 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 या राधिकेचा नवरा 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 बोल गोपाल कृष्ण भगवान की जय खेळ बाबराबाई खेळ भाऊरा खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा खेळ भाऊरा बाई खेळ भाऊरा असे मर्दानी खेळ देवाना खेळले आता ते मर्दानी खेळ खेळून खेळून झालं काय शेवटचा खेळ खेळत होता चेंडू फडी चेंडू बुडाला ना चेंडू बुडाला ना यमुना डोई बुडाला ना यशोदे तुझा ग काना यमुना डोई बुडाला ना भगवान परमात्मा कालिया डोहामध्ये गेले कालियाची खोड मोडली आणि कालियाची खोड मोडत असताना तेवढ्यात इकडे सर्व गोकुळातल्या लोकांना सांगायला गेली गोकुळातले लोक एकत्रित आलेत ऐका ना इकडे लक्ष द्या गोकुळातले लोक एकत्रित आल्यानंतर लोक रडतात की आत्मवल नाही गाई वासरे हंबरती गंगी नावाची माझ्या भगवंताची छोटीशी गाय भगवंता करता रडू लागली माणसानं प्रेम असं करावं की माणूस आपल्या करता रडेल यात विशेष नाही तर प्राणी सुद्धा आपल्या करता रडला पाहिजे हा भगवान परमात्म्याने आम्हाला केलेला उपदेश आहे पुढे आता भगवान परमात्म्याने कालियाची खोड मोडली कालियाचा फाडोनी जबडा जबडा फाडोनी पाडेल्या दाडा भगवान परमात्मा त्याच कालिया फणावर नाच करत करत वरती आले सर्वनी भगवान परमात्म्याला पाहिलं केशवनयनी तुला पाहिले पाहुनी नयनी समाधान झाले एका जनार्दनी धावूनी आले हरीचे अंकुनी पुसा पाण्यात गेला कसा भगवान परमात्मा सर्वांनी पहिला सर्व आनंद झाला सर्वांनी जय जयकार केला बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाळ म्हणले देव आता खेळ हावरा कांदेबार पोटी भूक काय खेळायचे सुख मग भगवान परमात्मा सर्व गोपाळांना एकत्र घेतलं सर्वांच्या शिदोरे एकत्र घेतलं कमळाच्या आकारानं बसवलं ज्ञानी गोपाळ होते मागे बसवले अज्ञानी गोपाळ पुढे बसवले भगवान परमात्मा उभे राहिले ज्याचं वर्णन भागवतामध्ये शुकाचार्य करतात बिभ्रद्वेनो जठरे पटरे शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानमृषण कलम तत्फलान्य गुलशिज इथून कीर्तनाला सुरुवात अजून 4 तास लागतील चालेल नाही पण ऐका तो काला भगवान परमात्म्याने वाळवंटात केला तोच काला मुक्त केले तेजुनेदी भगवान श्री ज्ञानोबरायांनी 18 पगड जाती एकत्र आणून वाळवंटात केला आणि तोच काला ज्या संतांमुळे आपल्याला प्राप्त होतो त्यांचं नामस्मरण ज्ञानेश्वर